संदेशी राऊत यांच्या हस्ते समीरजी पडवळ यांचा इथे सन्मान करण्यात येतोय। मायची उबदार शाल स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय। मुख्य कॅमेरामनला विनंती आहे प्लीज स्टेजकडे इथे कॅमेरा फोकस करायचा आहे। समीरजी पडवळ यांचं नेहमीच या मंडळाला सहकार्य लाभलेलं असतं, त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय। धन्यवाद समीर दादा, इथे आपलं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार तथा स्वागत करतोय। प्रसन्न थळे यांचा सुद्धा इथे सन्मान करायचा आहे। संदेशी राऊत यांनाच मी विनंती करतोय की आपल्या हस्ते इथे सन्मान घ्यायचा आहे। अक्षयने इथे पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे। या चेंडूवरती वाईटचा इशारा इथे पंच प्रवीण अंदे सर इथे करतायत। प्रसन्न थळे यांचा इथे सन्मान करण्यात येतोय। धन्यवाद इथे प्रसन्नजी थळे, आपण सुद्धा इथे व्यासपीठावरती उपस्थित झालात, या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेत, त्याबद्दल आपलं मी मनपूर्वक स्वागत तथा आभार व्यक्त करतोय। धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू अक्षयने या चेंडूवरती बोट फिरवली, व्हाईट बॉलचा मात्र इशारा। अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाणार, धावसंख्या 2 वरती पोहोचली आहे। 2 रन्स इन अ स्कोरबोर्ड, 2 धावा धावफलकावरती। स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे अभिराज आणि ओमकार, ही जोडी खऱ्या अर्थानं हिट जोडी आहे। या मोसमामध्ये या जोडीने खऱ्या अर्थानं चांगल्या धावा बनवल्यात। ओमकारचे दर्शनीय स्ट्रोक आपण पाहत असतो, त्याच्याकडे क्लास, त्याच्याकडे ती गुणवत्ता जरूर पाहायला मिळते। तत्पुरी अक्षयचा हा चेंडू वर पिच फटका इथे मात्र फसलाय। लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नितीन येथे मात्र झेल पकडतोय। फलंदाज क्रमांक 2 येथे मात्र बाद। धन्यवाद। पहिल्याच षटकामध्ये अक्षयने इथे विकेट मिळवल्यात। थळेश्वर थळ आयोजित एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये अक्षय मालिकावीराचा मानकरी ठरला होता। अक्षयने गेल्या वर्षीपासून खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने प्रभावित केलंय। अक्षयची चांगली फलंदाजी, अक्षयची चांगली गोलंदाजी माऊली वर्सोली संघासाठी खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची राहिली आहे, कारण संघामध्ये एक चांगला अष्टपैलू खेळाडू असणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे। हार्दिक पांड्याने आजच्या दिवशी 2016 साली, म्हणजे तब्बल 10 वर्ष झाली आहेत, या आजच्या दिवशी 2 खेळाडूंनी डेब्यू केला होता, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या। या चेंडूवरती चिप स्ट्रोक खेळलाय, मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, मिडऑन मधून येथे चेंडू जातोय सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार। धन्यवाद। पंकजच्या बॅट मधून येथे चौकार आलाय। धावसंख्या 4 ने येथे मात्र 6 वरती धावसंख्या पोहोचली आहे। पंकज शिळीमकर वरती आता मात्र जबाबदारी आली आहे। अभिराज आणि फलंदाज धीरज हे 2 फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतले। पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दिनेश येथे मात्र चेंडूवरती पोहोचले होते, धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती लागल्यात। बघूया पंकज शिळीमकर, पंकजला इथे मात्र चांगला खेळ जरूर करावा लागणार आहे। ओमकारला इथे मात्र साथ देणं गरजेचं आहे, कारण क्रिकेटचा असा खेळ आहे ना, तुमची पार्टनरशिप चांगली झाली पाहिजे। 2 चेंडू आहेत शिल्लक, 4 चेंडू झालेले आहेत। राईट अमोर द विकेट। ओके, हा चेंडू अक्षयचा, क्लिंग बोल्ड यॉर्कर चेंडू होता, बॅटच्या आतल्या बाजूस लागून चेंडू येथे मात्र यष्ट्यांचा वेध घेतला। फलंदाज क्रमांक 3, पहिल्या षटकामध्ये सेमीफायनलचा हा पहिलाच सामना। अक्षयची धारदार गोलंदाजी, डीजेला संधी।
धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं गीत इथे ऐकवलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आपली रायगडची भूमी. खऱ्या अर्थानं रायगड किल्ल्यावरून आपल्या जिल्ह्याला नाव इथे रायगड देण्यात आलेलं आहे. 30 किल्ले आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा खूप सारे किल्ले आपण पाहतो. खांदेरी, उंदेरी, खूबलडा, कुलाबा, सागरगड, अगरकोट, कुलाबा किल्ला असे काही किल्ले आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा आहेत. धावसंख्या इथे 6 वरती, विकेट इथे मात्र 3 गेल्यात. आणखीन एक विकेट. अक्षय 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 चौथा गडी येथे मात्र बाद करतोय. सुपर डुपर बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग. चेंडू खराब होता परंतु खराब चेंडूवरती येथे मात्र विकेट मिळाली आहे. माऊली वर्सुली संघ पहिल्या षटकामध्ये येथे फ्रंट फूट वरती आले. डीजे फलंदाज क्रमांक 4 इथे बाद झाला. अभिलाष येथे फलंदाजीसाठी आला आणि अभिलाषने येथे मात्र निराशाजनक कामगिरी केली आहे. सन्माननीय संतोष कीर यांना मी विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संतोष कीर यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि प्रत्येक मॅचमध्ये सामनावीराची ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि तसेच या मैदानासाठी लागणारी माती, त्यामुळेच हे मैदान तुम्हाला एक चांगलं सुसज्ज आउटफील्डचं मैदान पाहायला मिळतंय. ते सन्माननीय संतोष कीर यांच्या माध्यमातून येथे आपल्याला मिळालेली माती तसेच येथे सहकार्य, खऱ्या अर्थानं या मंडळाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि विनंती करतोय व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तसेच सन्माननीय भास्करजी बेंद्रे यांच्याकडून मालिकावीरासाठी एक सुंदर अशी सायकल देण्यात आलेली आहे. तर सर्वांचे लाडके नाना बेंद्रे यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक ओमकारचा इथे फटका जरूर फसला होता. विकेट गेल्यानंतर इथे मात्र डाव सावरणारी खेळी आता ओमकारला आणि त्याच्या जोडीला आलेला फलंदाज नीरज याला ती करून दाखवावी लागणार आहे. 3च षटकांचा सामना आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षयने ते मात्र धारदार गोलंदाजी केली. अक्षय नावाचे खेळाडू आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये खूप सारे पाहायला मिळतात. विदर्भाच्या टीम मध्ये सुद्धा अक्षय नावाचे बरेचसे खेळाडू होते. अक्षय वाडकर होता, अक्षय वखरे होता, अक्षय कर्नेवाल सुद्धा होता. राईट अमोर द विकेटने पुढील चेंडू षटकामध्ये मितेश ह्या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर, दर्जेदार स्ट्रोक व्ही शेप मध्ये नीरजच्या बॅट मधून येतोय. मॅग्निफिसंट षटकार. चेंडू टाकला, स्टँड अँड डिलिव्हरचा इथे फटका नीरजने इथे लगवला. मितेशला इथे मात्र कमबॅक करावं लागणार आहे. 13 धावा धावफलकावरती 4 गडी बाद असे हे समीकरण आहे. 3 षटकांमध्ये किती धावांचं. यावेळचा हार्डलेनचा चेंडू पूल मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येथे मात्र कॅच पकडताना थोडासा अपयशी ठरला. चेंडू 1 बाउन्स, दोघांमधून फरार, चौकार. धन्यवाद. छोटासा क्षेत्ररक्षक परंतु इथे मात्र कॅच वरती जाण्याचा प्रयत्न केला परंतु कॅच होऊ शकला नाही. चौकार आला. 4 धावेने धावसंख्या पोहोचली 17 वरती. पुढे चेंडू कमबॅक केलाय, वेगवान मारा, द्रुतगती मारा. चेंडू येथे मात्र डॉट. षटकार चौकार आला. धावसंख्येला इथे मात्र गती देण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाकडून. फलंदाज नीरज अंकावरती फलंदाजीसाठी आलाय.
कधी कधी विकेट लवकर पडल्यानंतर तळाच्या फलंदाजांना एक चांगली संधी असते आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करणं सुद्धा गरजेचं असतं. यावेळचा चेंडू दिशाहीन, पंच संदीप जोशी सरामच्या दिशेने वळलेत. अतिरिक्त धावफलकावरती मोजली जाईल. धावसंख्येमध्ये एका धावेने बदल होईल. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 18 धावा. 18 या नक्कीच आकड्याचे बरेच जण दिवाणी आहेत. विराट कोहली सर्वांचा नक्कीच आवडता खेळाडू आहे, परंतु 18 जर्सी नंबर अनेक खेळाडूंची आहेत. ट्रेंट बोल्ट, मोईन अली, शोएब मलिक यांची सुद्धा जर्सी नंबर 18 आहेत. यावेळच्या चेंडूवरती टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. सोहम चेंडू खाली पोहोचलाय. मितेशला मिळाली सफलता. नीरजच्या इथे मात्र खेळीचा अंत. 5वा हादरा बसतोय गावदेवी वायशेत संघाला. धन्यवाद. सेमीफायनलची लढत आहे. यानंतर सेकंड सेमीफायनल रंगणार आहे. राजा शिवछत्रपती किहीम विरुद्ध जय हनुमान तळेपाडा या दोन संघांमध्ये सेकंड सेमीफायनल आपण पाहणार आहोत. तर विनंती असेल, पूर्वार्धाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर दोन्ही टीम्सने येथे टॉस करून घ्यायचा आहे. न्यू बॅटर मैदानावरती कपिल फलंदाजीसाठी आलाय. पाहूया कपिल कडून कामगिरी येथे मात्र चांगली होणार का. सन्मान्य साहिल पाटील, ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य किहीम यांना मी विनंती करतोय की कृपया आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. उद्घाटन सोहळ्याला सुद्धा त्यांनी उपस्थिती दर्शवली होती, असे सन्मान्य साहिल पाटील. यावेळचा चेंडू LBW मितेश साय ते चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा होता आणि फलंदाज येथे मात्र पायचीतच्या स्वरूपात येथे मात्र बाद. धन्यवाद. 18 धावा धावफलकावरती. गडी मात्र बाद झालेले आहेत ते 6 गडी बाद, 18 धावा असे हे दोन षटकांमधलं आपण गणित पाहतोय. पहिलं षटक अक्षयने फेकलं, 4 विकेट त्याने 2 धावा खर्च करत येथे मिळवल्या. माफ करा, 6 धावा खर्च करत सन्माननीय सुदेशजी सावंत तसेच उमेशजी पेडणेकर यांना मी विनंती करतोय, आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय सुदेशजी सावंत तसेच सन्माननीय उमेशजी पेडणेकर, किम संघाला या मैदानावरती खऱ्या अर्थानं ज्या वेळेला स्पर्धा असतात ना त्या वेळेला हे नक्कीच मान्यवर येथे मात्र चांगलं सपोर्ट करतायत. ओमकारने उडवलाय, दे धक्का, घे सुपर डुपर, छक्का षटकार. धन्यवाद. ओमकारला इथे मात्र बऱ्याच चेंडूंच्या उशिरानंतर इथे मात्र स्ट्राइक मिळाले. एकच चेंडूचा फेस केला होता. दुसरा चेंडू इथे मात्र गोलंदाज नितीन गोलंदाजीसाठी आलाय. नितीन वरती हल्ला चढवलाय. आणखीन चेंडू करा, भूक केलाय या चेंडूला. फाईन क्षेत्रामध्ये येतोय चेंडू, फाईन लेग, सीमारेषा बाहेर. चौकार आहे की षटकार आहे. चला, तिथे प्रेक्षक सांगतायत की चेंडू वन बाउंड सीमारेषा बाहेर आहे, चौकार. डीजे. धन्यवाद. 28 धावा येथे धावफलकावरती आल्यात.
जबरदस्त इथे स्ट्रोक ओमकारच्या बॅटमधून. ओमकारने खऱ्या अर्थानं आपल्या खेळाने प्रभावित केलंय. ओमकार स्पर्धेच्या अगदी कालच्या दिवसची मध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं चमकला होता. दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून इथे बसले होते. नितीनचा पुढे चेंडू. ओमकार मात्र या चेंडूवरती बीट होतोय. इथे अपील जरूर केला होता. अपील मध्ये उत्साह आत्मविश्वास या दोघांची कमतरता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. दोन मोठे फटके वाचल्यानंतर इथे मात्र चेंडू डॉट आलाय. सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साहिल पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहीम आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा. सेमीफायनलचा हा सामना. सेमीफायनलचा हा थरार. नितीनने ते मात्र चेंडू ऑफ स्टंप पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु दूर ठेवण्याच्या नादामध्ये हा चेंडू थोडासा दिशेवरती येथे मात्र कंट्रोल. टप्पा चांगला होता परंतु दिशेवरती कंट्रोल नव्हता. कंट्रोल येते मात्र थोडंसं इथे गमावलं होतं. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. ओमकारला असे चेंडू टाकून चालणार नाहीये. ओमकार दिवसभर चेंडू असे सीमारेषा बाहेर मारू शकतो. लूट चेंडूची वाट जणू काही पाहत होता आणि या चेंडूवरती 6 धावांची नक्कीच वाट लावली आहे. षटकार. The fabulous, fantastic, अप्रतिम, अद्भुत असा षटकार. धन्यवाद. 3च षटकांचा सामना आहे, परंतु या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत एकूण 23 धावा. खूपच महागड षटक येथे ठरलंय. 41 धावा धावफलकावरती लागल्या. 3 षटकांमध्ये येथे मात्र फलंदाजी करत असताना या धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. ओमकारची येथे दर्जेदार फटकेबाजी, ओमकारची येथे फॅब्युलस फलंदाजी येथे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद 6 धावांवरती असताना इथे ओमकारने मात्र शेवटच्या या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. शेवटचा बॉल इथे मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतं. 1 धाव मात्र इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे मात्र रन आउटच्या रूपाने इथे बाद होतोय. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 43 धावांचं टार्गेट असणार आहे. चला टॉस साठी या. जय हनुमान थळेपाडा संघाचा संघनायक कृपया टॉस साठी आलेला आहे. धन्यवाद. चला राजा शिवछत्रपती किहीम टीमचा कर्णधार. चला आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. सन्माननीय वीरेंद्र काठे यांना मी विनंती करतोय की आपल्या हस्ते इथे टॉस करायचा आहे. सन्माननीय वीरेंद्र काठे यांच्या हस्ते इथे टॉस केला जाईल. सेकंड सेमीफायनल. चला नवीन चेंडू द्या पंचांकडे. ओमकारचा इथे मात्र दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि त्याच जोरावरती येथे धावसंख्या 42 पर्यंत येथे मजल मारली आहे. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असणार आहे. ओमकारने एकूण बनवले आहेत 24 धावा. चांगलं योगदान येथे बॅटिंग मध्ये दिलंय. उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपल्याला इथे चांगला खेळ पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मालिकावीरासाठी ज्या काही सुंदर अशा ट्रॉफीज किंवा सुंदर अशा काही वस्तू आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यांची मी नावं प्रामुख्याने वाचतोय. मालिकावीराची ट्रॉफी, तसेच उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी, कैलास उर्फ दादा नाईक उपशाखा प्रमुख शिवसेना किम कामत शाखा यांच्याकडून येथे मात्र या 2 ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत.
सर्वोत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय अशोक मोतीराम कडू यांच्या स्मरणार्थ श्री अमित अशोक कडू यांच्याकडून चषक प्लस बॅट येथे देण्यात आलेली आहे. अलिबाग स्पोर्ट यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजास टायका कंपनीचे शूज देण्यात आलेले आहेत. मालिकावीरासाठी श्री भास्कर उर्फ नाना बेंद्रे यांच्याकडून एक सुंदर अशी सायकल देण्यात आलेली आहे. तसेच मालिकावीरासाठी पप्याबाई दळवी यांच्याकडून एक अप्पर जॅकेट त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. आणि फायनल मॅच साठी सामनावीर म्हणून सुद्धा अप्पर जॅकेट सन्माननीय पप्पाबाई दळवी यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे बॉल या स्पर्धेसाठी जवळपास 15 ते 17 वर्ष स्पर्धेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं हे बॉल दिलेत ते मेहता साहेब यांचं खऱ्या अर्थानं येथे विशेष करून येथे आभार आणि आपण कौतुक करूया. अगदी अविरतपणे त्याने खऱ्या अर्थानं येथे मेहता साहेब यांनी येथे बॉल येथे पुरवण्यात आलेले आहेत आणि चांगली स्पर्धा आतापर्यंत इथे पाहायला मिळते. 43 धावांचं लक्ष आहे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तोपर्यंत इथे आपण निखिल पडते यांना मायक्रोफोन वरती बोलूया. ओटी निखिल, धन्यवाद. थँक्यू. येस, थँक्यू सो मच डीजे मास्टर. चला वळूया मैदानाच्या वरती. 43 धावांचं लक्ष, 18 चेंडू 43 धावा. जमलेल्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व ग्रामस्थांचं, सर्व खेळाडूंचं, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं, मी क्रिकेट समालोचक तुमच्यामधलाच एक मित्र निखिल पडते करतोय सहर्ष 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 स्वागत. मैदानाच्या वरती वळालो तर काय दिसतंय की सेमीफायनलचा पहिला सामना चालू आहे. पहिल्या सामन्यातलं दुसरं सत्र सर्वांच्या भेटीला इथून मात्र पुढे येणार आहे. आणि या सत्रामध्ये काय घडणार, एका बाजूला आपण पाहतो अर्थातच संघ आहे तो म्हणजे वायशेत संघ, दुसऱ्या बाजूला वर्सोली संघ आहे. चेसिंग मास्टर म्हणून वर्सोली संघाकडे आपण नेहमी पाहत असतो. चला पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. ग्रीन सिग्नल. मैदानाच्या वरती टाळ्या वाजवल्या जातात. पहिला षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती स्विचिटचा फटका यशस्वी भव. फटक्यावरती लिहिलं होतं चेंडू ट्रॅव्हल. 4 धावा, चौकार. आपण पाहतोय पोलीस अधिकारी सन्माननीय संजयजी पवार यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि किहिम गावातील सर्व ग्रामस्थ असतील ना त्यांना देखील विनंती असेल मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. विराजमान. मैदानाच्या वरती सांगितलं जात आहे की या चेंडूवरती मी विराजमान झालोय. चेंडू सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. फसवणूक क्षेत्ररक्षकाची होती आहे. चेंडू सीमा पार, चौकार.
गोलंदाजी करत असताना धीरज पुनश्च एकदा मांडवा एंड कडून सज्ज समोर फलंदाज प्रशांत. प्रशांत म्हणजे प्रचंड मोठा नावाचा अर्थ असा होतो आणि त्याच्या सारखीच नावाला साजेशी खेळी मैदानाच्या वरती प्रशांतच्या माध्यमातून. आणि मैदानाच्या वरती हा चेंडू आहे ना आउटसाइड ऑफ द ऑफ स्टिक. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा नियम क्रमांक 22चा अवलंब इथे केला जातोय. ऍज पर क्रिकेट लॉ नंबर 22 इट्स अ वाईड डिलिव्हरी. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज. टॅप केला जातो चेंडू शॉटपॉइंटच्या रिजन मधून. तिथे आहा तिथे तिथे काय घडणार मैदानाच्या वरती. अगदी तिसऱ्या पंचांकडे मागणी. कोणी जायचं नाही तिथे, फक्त तिसरे पंच जातील, कोणीही जाणार नाहीये आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. या सिडीज इथे आपण काय बघतोय मैदानाच्या वरती अगदी एका धावेसाठी जीव धोक्यात टाकत असताना फलंदाज डेंजर झोन मध्ये धावत असताना आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. अगदी डिसिजन प्रलंबित ठेवला जातोय या सिडीज. आणि OUT ऑन स्क्रीन फलंदाज बाद असणार आहे तिथे. या सिडीज फलंदाज तिथे ठरवतोय बाद. थोडासा आहे ना आपण पाहतोय अगदी रेषेच्या अलीकडे सापडलाय आणि त्या कारणास्तव फलंदाज बाद. डीजे कमावून थँक्यू. प्रशांत मैदानाच्या वरती आहे ना सुसाट सुटलेला आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या माणसांना विरोधक हे असतातच. विरोधकाशिवाय प्रगती नसते असं आपण नेहमी म्हणत असतो. प्रगती करायची असेल तर मागच्या येणाऱ्या फलंदाजाला इथून मात्र पुढे चांगली फलंदाजी करून दाखवावी लागणार आहे. तर फलकावरती धावा झाल्यात पूर्ण, त्या म्हणजे 13 धावा. लक्ष असणार आहे ते मात्र 43 धावांचं. 43 धावा बनवल्या जाणार का? अपयश फार महत्वाचं असतं आयुष्यात. अपयश फार महत्वाचं असतं आयुष्यात. एकदा अपयशाचं पाणी नाकातोंडात घुसलं ना की त्यानंतरच सुरुवात होते यशाच्या समुद्रावरती राज्य करण्याची. यशाच्या समुद्रावरती राज्य इथून मात्र पुढे कोणता खेळाडू करणारा? हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुनरागमन केलं जातंय. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून चेंडू निघालाय, डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा 13 धावा लागल्या गेल्या. 13 धावा 43 धावांचं आव्हान होतं. 43 मधून 13 वजा केल्या 30 हे उत्तर सापडतं. येणारे 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. अक्षय जिथपर्यंत मैदानाच्या वरती आहे तिथपर्यंत सर्व काही होऊ शकतं. कारण का सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जो खेळाडू आपण पाहतोय ना पिंक जर्सी मध्ये मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय ना त्याच्या नावावरती अलिबाग शहरामध्ये आहे ना अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी मध्ये 6 चेंडूंवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील आहे. तो अक्षय मैदानाच्या वरती अजूनही जीवित आहे. कोणाच्या बाजूने सामन्याचा निकाल सांगितला जाणार आहे? 12 चेंडू 30 धावा, 30 धावा 12 चेंडू. अगदी वर्सोली की वायशेत की वर्सोली व्ही फॅक्टर मैदानाच्या वरती काम करत आहे. दुसरे षटक फेकण्यासाठी शेळीमकर बंधूंपैकी दुसरं नाव पंकज शेळीमकर. मग मार्क व स्टीव अशी नावं आपण बंधुराजांची घेत असतो. युसुफ पठाण, इरफान पठाण अशी नावं देखील घेत असतो. हार्दिक पांड्या, त्यानंतर आपण पाहतोय कुणाल पांड्या असं देखील नाव घेत असतो. आणि ही बंधुदादांची जोडी धीरज शेळीमकर आणि पंकज शेळीमकर. पंकज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. जास्तीचा वेळ घेऊ नका पंकज प्लीज, थोडं स्पीडअप करायचं. यस, थोडं स्पीडअप करा. फास्ट अँड फ्युरियस क्रिकेट पाहायला सर्वांना आवडतं. आपला टेम्पो सेट झालाय ना मैदानाच्या वरती, तो कुठेतरी ब्रेक करायचा नाहीये. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. इथून मात्र पुढे काय घडणार आहे? क्षेत्ररक्षण करत असताना मिड ऑन ला अभिला तिथे घेतलं जात आहे. मिड ऑफ मधून अर्थातच थोडासा बदलाव. काउ कॉर्नर रिजन ला आहे काय, फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेग रिजन ला आहे काय, बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेग रिजन एक. आहा, अक्षयची फसवणूक.
टप्पा पडल्याच्या नंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा हा चेंडू सर्व काही सांगून जातो. हे सांगतो की गोलंदाज पंकजकडे असणारा क्लास काय. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कन्सिस्टन्सी आणि सी फॉर क्लास असं देखील सांगितलं जातं. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट आपण नेहमी म्हणत असतो आणि तो क्लास दाखवावा लागेल. समोर आहे ना, समोर अक्षय आहे, एक हुरंदरी फलंदाज. स्विच हिटचा फटका आला अंगलटी. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू निघालाय. डॉट चेंडू. येणारे 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आता आपण पाहतोय ना, अंकगणिती विचार करूया. प्रत्येक चेंडूच्या मागे 3 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र पुढे या धावा बनवल्या जाणार का? पंकज पुनच्छ एकदा. अक्षय निवडलाय. अक्षय टाकत राहील तर अक्षय दिवस रात्र मारत राहील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. चला थोडं स्पीडअप करा वायशेत संघ आणि वर्सोली संघ. पंचांनी दखल घ्यायची, वेळेची थोडं स्पीडअप करायचंय. चला खेळाडू आपली स्पर्धा आहे समजून थोडं सहकार्य आम्हाला द्या. इथे 6 धावा गेल्यात म्हणजे 30 मधून 6 वजा करूया. 24 धावांची गरज. इथून मात्र पुढे 9 चेंडू 24 धावांची गरज असणार आहे. उलटी गिनती आता चालू झाली आहे. पंकज चालू झालाय. उंच फटका अप इन दी एअर. सोप्पा झेल पकडला जातोय. फलंदाज अक्षयला तंबूचा रस्ता खालच्या मानेनं निघालाय. हताश मानेनं अक्षय बाद. थँक्यू. चला फलंदाज तिथे रेडी राहायचा आहे. लगेचच मैदानाच्या वरती उतरायचं आणि टीम मीटिंग घ्यायची नाही. वायशेत संघ थोडस सहकार्य प्लीज मित्रांनो, कारण का वेळेचा अभाव आहे. तुम्ही देखील समजू शकता. 10 वेळा सांगायला नाही लागला पाहिजे, कारण का ही क्रिकेटची स्पर्धा आहे, तुमची आहे ना, समजून आम्हाला योगदान द्या. इथून मात्र पुढे काय घडणार. 8 चेंडू सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 24 धावा. 24 धावा 8 चेंडू. वर्सोली की वायशेत, अंकुशदा पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायशेत संघ एका बाजूला माऊली वर्सोली संघ झुंज देत आहेत, टक्कर देतात एकमेकांना. आमने सामने 2 हात करत असताना जिद्दजुहद मैदानाच्या वरती. आहा, भन्नाट वेगानं फेकला गेलेला हा चेंडू अगदी आपण पाहतोय जे वायशेत संघाला पाहिजे ते मैदानाच्या वरती होत असताना डॉट चेंडू मैदानाच्या वरती पंकजच्या माध्यमातून अफलातून गतीचं प्रत्यक्ष इथे पाहायला मिळते. अचूकता, भेदक मारा, क्रिकेट मधली कंजूस वृत्ती सर्व काही पाहायला मिळते. लोअर फिल्डर स्वरूपाचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. ती एका धावेसाठी फक्त 1 धाव पूर्ण झाली आहे. एका धावेनिशी फलकावरती धावा 20 धावा पूर्ण. अजून 23 धावांची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. अगदी 6 चेंडू कोणाच्या माध्यमातून फेकले जाणार आहेत. 6 चेंडूंवरती 23 धावा बनवल्या जाणार की 6 चेंडूंवरती 23 धावा रोखल्या जाणार. माऊलीचा आशीर्वाद घेऊन वर्सोली हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करतोय, तर गावदेवीचा आशीर्वाद घेऊन आहे ना, अर्थातच गावदेवी वायशेत हा संघ मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिद्दोजहद, कष्ट नाही तर काबाड कष्ट करावे लागतायत मैदानाच्या वरती. अंतिम षटक फेकण्यासाठी कपिल याला बोलवलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. मांडवा कडून 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती केला कार्यक्रम, टप्प्यात आला की टप्प्यात कार्यक्रम केला जातो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
थँक्यू. 5 चेंडू आणि 17 धावांची इथून मात्र पुढे आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे माऊली वर्सोली या संघाला. 5 चेंडू 17 धावा. कपिलवरती आक्रमण केलं जातंय. यावेळेस हा चेंडू अगदी लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय. अवांतर स्वरूपाचा हा चेंडू मैदानाच्या वरती घेतला जातोय. फलकावरती देखील अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते. एका धावेलशी धावफलक पुढे सरसावत असताना 27 धावांवरती 5 चेंडू 16 धावा. सळ खेचलाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षकाची फसवणूक. चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. फलकावरती 31 धावा झाल्यात. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. फ्लातून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या गोलंदाजीला तड पाडेल अशी फलंदाजी मैदानाच्या वती माऊली वर्सोली हा संघ करतोय. असं म्हटलं जातं ना मित्रांनो, की परिस्थिती ही आपल्याला प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं, आणि क्षमता सिद्ध करत असताना ना जगासोबत नाही स्वतःसोबत प्रामाणिक राहा. तुमच्या पाठीशी यश आहे ना, हे उभं ठामपणे असतं. अगदी ते यश कोणाच्या पाठीशी उभं आहे, मैदानाच्या वरती मेहनत करावी लागणारा. हा यावेळेचा चेंडू लोअर फुलटा स्वरूपाचा फुलर लाईनचा होता. तिथे एक धाव घेतली गेली नाही, दुसरी धाव घेतली जात नाहीये. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 11 धावांची आवश्यकता. 11 धावा 3 चेंडू. वैशेतकी वर्सोली जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांचं पुनश्च एकदा करूया सहर्ष स्वागत. तुडुंब भरलेलं हे मैदान. उडवलाय तिथे चेंडू खाली येतोय. खेळाडू ओमकार आणि एक सहज सोपा झेल पकडला जातो. फलंदाज बाद. थँक्यू. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बघा तराजू आहे ना अजून समतोल आहे, कारण का 2 चेंडूंवरती 11 अगदी सहज सोप्या आहेत, परंतु सहज असं आता आपल्याला बोलावं लागेल, कारण का तितकंस सहज नाही आहे. मैदानाच्या वरती प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. स्वतःला सांगायला लागणार आहे की केल्यानं होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. मैदानाच्या वरती कोणापेक्षा कोण सरस ठरणार अगदी हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं आहे. वैशिष्ट्य संघ थोडं स्पीडअप करायचं आहे. थोडं स्पीडअप करा. मैदानाच्या वरती 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज चालू झालाय. खोलवर पद्धतीचा चेंडू सरळ खेचलाय. चेंडू तिथे क्षेत्ररक्षक अफलातून क्षेत्ररक्षण अभिषच्या माध्यमातून केलं जातंय. इथं काय घडतंय, या चेंडूवरती धावा घेतल्या जातात, त्या मात्र एक धाव घेतली जाते. 11 मधून 1 वजा. शेवटचा चेंडू 10 धावांची आवश्यकता. द मेगा फिनाले मध्ये कोणता संघ बाजी मारणारा. शेवटचा चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे माऊली वर्सोली या संघाला. दुसऱ्या बाजूला अंकुश दादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वायशेत संघ घाम गाळतोय. शेवटचा चेंडू अफलातून गोलंदाजीचा प्रात्यक्षिकीतून पाहायला मिळते. कपिल चालू झालाय. फटका पोचलाय. अंतिम स्पर्धेमध्ये दाखल होत असताना गावदेवी वायशेत हा संघ आपण पाहतोय.